नेहमी पनीरची ग्रेव्हीवाली भाजी खाऊन कंटाळलात का? तर मग हा चटपटीत पनीर सुक्का मसाला एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला 100% आवडेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्ते सर्वांना, मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। चला तर मग आजच्या छानशा कुकिंग ब्लॉगला सुरुवात करूया। थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल आजची रेसिपी कोणती आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा नक्की करा। इथे मी 400 ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि पनीर सॉफ्ट झाल्यानंतर मी याला माझ्या आवडत्या आकारामध्ये कट करून घेत आहे। पनीर आपल्याला हवं त्या आकारामध्ये आपण कट करून घेऊ शकतो। या पनीरला मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता मी असे मोठे मोठे उभे पीस ठेवलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा हे पनीर कट करून घेऊ शकता। तर पाहू शकता तुम्ही खूप छान दिसत आहे, एकदम फ्रेश पनीर आहे। हे पनीर कट करून झालेला आहे। आता मी तुम्हाला आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत या रेसिपीसाठी ते दाखवते। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो त्याच प्रकारे चिरलेले आहेत आणि ही आहे ढोबळी मिरची, ती सुद्धा मी उभ्या पद्धतीने चिरून घेतलेली आहे। तर इथे आहे आलं लसूण पेस्ट, यामधली 2 ते 3 चमचे आलं लसूण पेस्ट आपण यूज करणार आहोत आणि हे आहे टोमॅटो केचप 1 चमचा। तर या भाज्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण चिरून घेऊ शकतो। तर आता मी गॅसवर एक फ्राईंग पॅन ठेवलेली आहे। सर्वात अगोदर मी पनीर 2 ते 3 मिनिट शॅलो फ्राय करून घेणार आहे। हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत हे पनीर मी फ्राय करून घेणार आहे। ही रेसिपी आपण पनीर फ्राय न करता सुद्धा बनवू शकतो, त्या पद्धतीने सुद्धा छान होते, पण आज मी पनीर थोडंसं फ्राय करून घेत आहे। तर पहा हलका गोल्डन कलर आलेला आहे। पनीर जास्त वेळ फ्राय करायचं नाही तर ते रबरी होतं। तर आता पनीर फ्राय करून झालेलं आहे। आता मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे। कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे। तर या पनीरच्या रेसिपीमध्ये सगळ्या भाज्या अशाच प्रकारे उभ्या चिरून घेतल्यामुळे या डिशचा लुक खूप छान येतो, चव अप्रतिमच आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। तर आता कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे आणि त्याला सुद्धा मी 1 मिनिटभर फ्राय करून घेते। कांदा आपल्याला फक्त सॉफ्ट बनवायचा आहे, जास्त लालसर बनवायचा नाहीये। तर आता कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर मी याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे फ्रेश आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट मी पाणी घालून बनवलेली असल्यामुळे याला मी 2-3 मिनिट मीडियम टू हाय गॅस फ्लेमवर फ्राय करून घेत आहे। आलं आणि लसणाची क्वांटिटी कमी असल्यामुळे त्यात मला पाणी घालावं लागलं आणि नंतर मी त्याला ग्राइंड केलेलं आहे। आता मी याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेली आहे 1.5 चमचा। ही आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 चमचा, त्याचसोबत धण्याची पावडर 1 चमचा आणि घरगुती गरम मसाला पावडर 1 चमचा। तर हे पावडर मसाले सुद्धा मी फ्राय करून घेते। गरम मसाला पावडर मी यूज केलेली आहे, त्याच्यामुळे मी खडे गरम मसाले टाकलेले नाहीत, तुम्ही आवडत असल्यास टाकू शकता। तर आता याच्यामध्ये उभं कापलेलं टोमॅटो सुद्धा मी ॲड केलेलं आहे। टोमॅटो कापल्यानंतर त्याचं पाणी आणि त्याच्या ज्या बिया असतात त्या मी काढून टाकलेल्या होत्या। आता आपल्याला टोमॅटोला सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। टोमॅटो कापून टाकण्याऐवजी आपण टोमॅटोची प्युरी सुद्धा वापरू शकतो, पण मला असंच आवडतं म्हणून मी टोमॅटो उभं चिरूनच यामध्ये टाकलेलं आहे। थोडंसं पाणी घातलेलं आहे मी, कारण टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि 2-3 मिनिट टोमॅटोला सॉफ्ट होऊन देणार आहे। तर पहा आता 2-3 मिनिट झालेले आहेत आणि आपलं टोमॅटो आणि कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे। याने काय होतं की टोमॅटो कांद्याची आणि आलं लसूण पेस्ट आपण जी याच्यामध्ये टाकली त्याची एक छानशी ग्रेव्ही तयार होते आणि पाणी टाकून फ्राय केल्यामुळे त्याची चव सुद्धा खूप छान येते, ओलसरपणा येतो ग्रेव्हीमध्ये। तर आता इथे मी 1 छोटा चमचा टोमॅटो केचप टाकलेला आहे। टोमॅटो केचपमुळे आपली ही जी पनीर सुक्का मसाल्याची जी रेसिपी आहे याला खूप छान टँगी फ्लेवर येतो, एकदम चटपटीतपणा वाढतो। पण जर आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो केचप स्किप सुद्धा करू शकता।
तर इथे मी किचन किंग मसाला टाकलेला आहे 1 छोटा चमचा. तुमच्याकडे जर किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता, त्याने सुद्धा चटपटीतपणा येतो. तर आता याच्यामध्ये मी उभी कापून घेतलेली ढोबळी मिरची टाकलेली आहे. ही जी ढोबळी मिरची आहे ती आपल्याला शेवटच ॲड करायची आहे, कारण याला आपल्याला जास्त शिजवायचं नाही, म्हणून मी शेवट टाकलेली आहे. आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकत आहे. मीठ मी जवळपास 1 ते 1.25 चमचा टाकलेला आहे. मिठाचं प्रमाण आपण किती क्वांटिटीमध्ये एखादा पदार्थ बनवतोय त्यावर अवलंबून असतं, त्याच्यामुळे मीठ अंदाजाने व्यवस्थित टाका. तर आता आपला सगळा मसाला मला वाटतं जवळपास रेडी आहे. तर थोडीशी आपल्याला ढोबळी मिरची हलकीशी शिजवायची आहे, त्याच्यामुळे मी याच्यावर 2 मिनिट परत एकदा झाकण ठेवणार आहे. पहा 2 मिनिट झालेले आहेत आणि आपला मसाला आता रेडी आहे. आपण याच्यात पनीर टाकू शकतो. तर हा जो मसाला आहे तो इतका टेस्टी असतो, पनीर टाकल्यानंतर याची टेस्ट आणखी वाढते. तर आता आपण याच्यामध्ये पनीर टाकून घेणार आहोत. तर त्याआधी मी इथे थोडीशी कसुरी मेथी टाकत आहे. कसुरी मेथी जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरीही चालेल, त्याऐवजी तुम्ही फ्रेश मेथीसुद्धा कट करून याच्यामध्ये टाकू शकता, त्याने सुद्धा आपल्या या रेसिपीची चव अजून वाढेल. तर मी इथे कसुरी मेथी टाकल्यानंतर 2 मिनिट फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये फ्राय केलेलं पनीर ॲड करायचं आहे. तर मी परत एकदा सांगते, पनीर फ्राय न करता सुद्धा आपण या रेसिपीमध्ये टाकू शकतो. मी दोन्ही पद्धतीने ही रेसिपी बनवून पाहिलेली आहे. पनीर फ्राय न करता सुद्धा बनवलेली रेसिपी टेस्टीच बनते. पनीर फ्राय करायचं की नाही हे आपल्या आवडीवर अवलंबून आहे. तर आता हलक्या हाताने मी हे पनीर या मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे. पनीर खूप सॉफ्ट असतं, त्याच्यामुळे ते तुटण्याची शक्यता असल्यामुळे मी एकदम हलक्या हाताने याला सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, कारण आपल्याला या मसाल्यासोबत पनीरला सुद्धा थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये आता मी फक्त अर्धा ते पाऊण कप इतकं पाणी टाकलेलं आहे आणि याच्यासोबत मी आता पनीरला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे, कारण आपल्याला पनीर सुक्का मसाला बनवायचा आहे, ग्रेव्ही बनवायची नाही आहे. तर पहा, पनीर तुटू नये म्हणून मी अशा पद्धतीने हलवून घेतलेलं आहे आणि याच्यावर आता मी 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि याला 3 ते 4 मिनिट मी शिजून घेणार आहे. तर 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आपला चटपटीत पनीर सुक्का मसाला रेडी आहे. एकदम मऊ लुसलुशीत पनीर शिजलेलं आहे आपलं. जास्त वेळ शिजवायचं नाही, नाहीतर पनीरला रबरी टेक्स्चर येतं. म्हणून एकदम 2-3 मिनिट वाफवल्यानंतर आपण गॅस बंद करून टाकायचा आहे आणि ही पनीरची भाजी गरमागरम फुलक्यांसोबत चपातीसोबत इतकी अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की घरी ही ट्राय करून पहा. आणि या पनीरच्या भाजीमध्ये जी ढोबळी मिरची आपण टाकलेली आहे, काही ठिकाणी याला शिमला मिरची सुद्धा म्हणतात, ती खूप मस्त लागते. टोमॅटो, कांदा आणि ढोबळी मिरची आणि पनीर याचं कॉम्बिनेशन 1 नंबर बनतं. माझ्या सांगण्यावरून एकदा नक्की घरी बनवा. तर पहा, मी तुम्हाला पनीर तोडून दाखवलेलं आहे. पनीर एकदम सॉफ्ट आहे, खाताना सुद्धा इतकं मस्त लागतं. ही रेसिपी मी जशी दाखवली आहे त्याप्रमाणे तुम्ही एकदा ॲज इट इज नक्की ट्राय करून पहा. 100% तुम्हाला आवडणार आहे आणि तुम्ही ही रेसिपी नेहमी बनवणार तुमच्या घरी, याची मला खात्री आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच इंटरेस्टिंग कुकिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टिल देन, बाय बाय फ्रेंड्स.